आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, स्ट्रॉंग रूम, ईव्हीएम मशीनचे ठिकाण, साहित्य वाटपाची ठिकाणं, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र, मतमोजणीची ठिकाणी, मुख्य स्ट्रॉंग रूम, चेकपोस्ट आदींवर काटेकोर लक्ष ठेवण्याकरिता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी आत्तापर्यंत एकूण 330 CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून आवश्यकतेनुसार अजून कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचं आयुक्त निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले. निवडणूक प्रक्रियेकरिता लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांचं सर्व कामकाज हे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून नोडल अधिकारी म्हणून उपायुक्त मनीष जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग न्याय, स्ट्रॉंग रूम आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये कॅमेरे बसवण्यात आले असून यामध्ये माजोडा, मानपाडा प्रभाग कार्यालय आणि न्यू होरायझन स्कूल, हिरानंदानी इस्टेट येथील स्ट्रॉंग रूममध्ये 52, वर्तकनगर 43, लोकमान्यमध्ये 31, वागळे ITI 25, नौपाडा कोपरी कार्यालय आणि ठाणा कॉलेज येथील स्ट्रॉंग रूममध्ये 26, उथळसर 24, कळवा प्रभाग कार्यालय आणि सह्याद्री शाळा येथील स्ट्रॉंग रूम या ठिकाणी मिळून 12 कॅमेरे असे सर्व ठिकाणी मिळून 295 कॅमेरे सद्यस्थितीत कार्यरत आहेत. गत निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो होतो. लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगरचा विकास करण्याचं वचन तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं, म्हणून आम्ही 4ही नगरसेवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. आज आमच्या 4ही उमेदवारांना शिवसेनेनं उमेदवारी जाहीर करून एकनाथ शिंदे हे एकवचनी असल्याची कृतज्ञता ज्येष्ठ नेते हनुमंत जगदाळ यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षाने आज ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 6 मधून हनुमंत जगदाळे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रशांत जाधवर, सरिता ठाकूर, वनिता घोगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काल शास्त्रीनगर परिसरात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हनुमंत जगदाळे यांनी शास्त्रीनगर परिसरातील सहकारनगर येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांच्या समवेत प्रशांत जाधवर, सरिता ठाकूर, वनिता घोगरे आदीही उपस्थित होते. युवासेनेचे स्वप्नील शेडगे यांच्या पुढाकारानं प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर प्रचंड अशी रॅली कार्यकर्त्यांनी काढली होती. या रॅलीत लोकमान्यनगर, शास्त्रीनगर परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी जागोजागी महिलांनी या उमेदवारांचं औक्षण करून या उमेदवारांना विजयी भवच्या शुभेच्छा दिल्या. तसंच रॅली दरम्यान जगदाळे आणि अन्य उमेदवारांनी गणपती मंदिर आणि अन्य मंदिरात जाऊन देवी देवतांचं दर्शन घेतलं. विविध ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोलताशांच्या गजरात या उमेदवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करत असताना सत्तेअभावी प्रभागाचा विकास खुंटत असल्याची भावना निर्माण झाली होती. यामुळे आपण आणि आपल्या 3ही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. क्लस्टरच्या माध्यमातून लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगर रहिवाशांना हक्काचं आणि प्रशस्त घर देण्याचं आपलं स्वप्न आहे. विरोधी पक्षनेता असताना एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा देऊन आपण क्लस्टरसाठी प्रयत्नशील होतो. त्याची स्वप्नपूर्ती होत क्लस्टर विकासाचा नारळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच फुटलाय. लवकरच 1 वर्षाच्या आत पुनर्विकासाचं काम सुरू होईल अशी ग्वाही हनुमंत जगदाळ यांनी दिली आहे. शिवसेनेची सगळ्या प्रकारची ताकद, युवा सेना, पालक बॉडी, महिला आघाडी तुम्ही बघू शकता. सगळे तिन्ही आमचे सेल ऍक्टिव्ह झाले आहेत. आम्हाला 4 उमेदवार बहुमतांनी आणि सगळ्यात जास्त टार्गेट म्हणजे आम्हाला मार्जिननी सगळ्यात ठाण्यात 1 नंबरचं मतदान इथून काढून द्यायचं आहे आम्हाला. हो, नेहमीच असणार आणि राहणारच. लोकमान्य शास्त्रीनगर विभागामध्ये आपल्याला पुढच्या 7-8 दिवसामध्ये निवडणुकीमध्ये आणि रिझल्टमध्ये अशाच प्रकारचा उत्साह बघायला मिळेल, किंबहुना यापेक्षा सुद्धा अधिकचा उत्साह बघायला मिळेल. कारण या ठिकाणी या अगोदर आम्ही काँग्रेस पक्षातून शिवसेना पक्ष, BJP पक्ष असे 3 पक्ष आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढतोय. त्यामुळं निश्चित प्रकारे या ठिकाणची जनता आहे आणि जनतेमध्ये असणारा उत्साह आहे. आणि शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली गेल्या 5 वर्षातली महत्त्वाची कामं आहेत हे बघून नागरिकांच्या मध्ये खरोखर एवढा उत्साह आहे
की आम्हाला नागरिकांना थांबवायची वेळ आलेली आहे. त्यामुळं या निवडणुकीचं एक वेगळ्या प्रकारची निवडणूक आपल्याला बघायला मिळेल आणि वेगळ्या प्रकारच्या निवडणुकीमध्ये लोकमान्य शास्त्री नगर विभाग प्रभाग क्रमांक 6 ची निवडणूक एक वेगळीच बघायला मिळेल आणि तो दिवसेदिवस त्याचा उत्साह अधिक वाढलेला आपल्याला दिसेल. नागरिकांच्या भेटीगाठी घेतात, कसा प्रतिसाद आज पहिल्या दिवशी? आजच सुरू झालेला आहे. नुकतंच आता शाखेत आलेलं आहे. शाखेपासून आता सुरुवात करतोय. नागरिकांच्या प्रतिसादासाठी जर म्हणाल तर मला एक सातत्याने सवय आहे नागरिकांच्या मध्ये जाऊन नागरिकांच्या बरोबर बोलायचं, गल्ली बोळात जाऊन चर्चा करायची. हा सातत्याचा गेल्या 50 वर्षाचा माझा काम असल्यामुळं नागरिकांच्या संपर्कात निवडणूक आहे म्हणून आम्ही जात नाही, तर आम्ही सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असतो. त्यामुळं एक सदिच्छा भेट म्हणून आम्ही हे फिरतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण अपक्ष लढणार आणि जिंकूनही येणार, सुरेखा पाटील यांचं प्रतिपादन. अखेरच्या तासाभरात कुठे माशी शिंकली माहीत नाही. आपल्याला एबी फॉर्म भरण्यासाठी शिवसेनेनं बोलावलं होतं, परंतु प्रत्यक्षात दुसऱ्यालाच एबी फॉर्म दिला गेला. त्यामुळे आपली फसवणूक केली असा घणाघाती आरोप प्रभाग क्रमांक 9च्या संभाव्य उमेदवार सुरेखा पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केलाय. कळव्यातील आपले सहकारी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश घेताना शिवसेनेच्या मुख्य नेत्यांना म्हणाले होते की सुरेखा पाटील यांना उमेदवारी देणार असाल तरच आम्ही पक्षप्रवेश करतो. यावर मुख्य नेत्यांनी होकारार्थी उत्तर देऊन शब्द दिला की सुरेखा पाटील यांना उमेदवारी दिली जाईल, त्यानंतरच पक्षप्रवेश झाला, अशी माहिती सुरेखा पाटील यांनी दिली. पुढे काय, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुरेखा पाटील यांनी आपण प्रभाग क्रमांक 9ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्याचं सांगितलं. आपला जनतेवर पूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणार आणि जिंकून सुद्धा येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान ज्या नगरसेवकांनी सुरेखाताईंना शब्द दिला होता त्यांनी आपल्या पदरात उमेदवारी पाडून घेत मागच्या दारानं पळ काढला, अशी जहरी टीका सुरेखा पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केली. आपण नेहमी जनतेच्या बाजूनं उभे राहिले आहोत. 10 वर्ष नगरसेविका असताना आपल्याकडून विकासाची बरीच कामं झाली. 10 ते 15 वर्ष आपल्याकडे पद नसतानाही आपण जनतेची अखंड सेवा करीत आलो आहोत. यावेळी लोक भरभरून प्रेम देत आहेत, असा विश्वासही सुरेखा पाटील यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 9ब मध्ये सुरेखा पाटील यांनी मोठं आव्हान उभं केल्यानं शिवसेना वर्तुळात चिंतेचं वातावरण पसरलं असल्याचंही सुरेखा पाटील यांनी सांगितलं. इच्छुक होतात, परंतु आता अपक्ष उमेदवार काय नेमकं कारण आहे आणि काय सांगाल?
पत्रकार परिषद घेत आहे, पण ह्यापूर्वी आम्ही जे शिवसेनेचे शिवसेनेमध्ये प्रवेश केला कळव्यातील आमच्या सहकाऱ्यांबरोबर, आणि तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की तुम्हाला उमेदवारी देणार प्रभाग क्रमांक 9 मधून. पण आता कुठे माशी शिंकले आणि मला ह्या उमेदवारीसाठी नाकारलं गेलं. पण आता माझ्या जनतेनेच मला विश्वासात घेतला आणि सांगितलं तुम्हाला जरी शिवसेनेचं तिकीट मिळालं नाही तरी तुम्ही अपक्ष म्हणून लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुम्हाला विजयी करू. 31st आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये असं आवाहन करून जनजागृती केली होती. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा मद्यपी चालकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. 31 डिसेंबर या नववर्षाच्या पूर्वसंध्येला 224 मद्यपी चालकांसह 12 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 224 जणांवर मोटर वाहन कायदा 185 अनुसार तर वाहन चालकांसोबतच्या 12 जणांवर मोटर वाहन कायदा 188 अनुसार कारवाई करण्यात आली आहे. गतवर्षी एकूण 311 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरं येतात. या क्षेत्रातील 35 पोलीस ठाण्यांतर्गत एकूण 18 वाहतूक कक्ष कार्यरत आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेत 59 अधिकारी आणि 680 कर्मचारी असे एकूण 739 इतक्या मनुष्यबळाच्या साथीने एकूण 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या तपासणीत तब्बल 224 मद्यपी चालक तावडीत सापडले, तर 12 सहप्रवाशांवरही कारवाई केली आहे. यात वाहन चालकांवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.